नमस्कार, मी शकील सय्यद. आपण पाहत आहात साथी मानवतेचा. आज आपण फलटण तालुक्यातील बेकायदेशीर सावकारी व गावगुंडांविषयी बोलणार आहोत. फलटणमध्ये बोकाळला आहे बेकायदेशीर सावकारी धंदा. अनेक लोक कष्ट करून हाताच्या पोटावर जीवन जगत असतात, परंतु काही भामटे लोक कष्ट करण्याच्या ऐवजी आपल्या घरी कसा हरामचा पैसा येईल याची वाट बघत असतात. एखादा सामान्य व्यक्तीला अचानक पैशाची काही अडचण आली तर अशी लोक ही बेकायदेशीर सावकाराकडे पैसे मागण्यासाठी जात असतात. याचाच फायदा उचलून हे बेकायदेशीर सावकार गावगुंड लोकांच्या मजबुरीचा फायदा उचलून 25% चक्री व्याजाने अशा लोकांना पैसे देत असतात. 25% ही रक्कम जादा असल्यामुळे कालांतराने ही रक्कम अधिकच वाढत जाते. अशाच या सावकाराने एका व्यक्तीला 2 लाख रुपये दिले व या 2 लाखाचे 12 लाख रुपये त्याने वसूल केले. दुसऱ्या बेकायदेशीर सावकाराने 4,25,000 रुपये एका व्यक्तीला दिले व या 4,25,000चे त्याने 15,75,000 रुपये वसूल केले. तिसऱ्या सावकाराने दमदाटी करून व्याजाचे पैसे जादा वसूल करण्यासाठी शेतीवरती 6 लाख रुपये कर्ज काढायला लावले. एका सावकाराने अगोदरच बँकेचे चेक स्वतःकडे ठेवून घेतले होते. त्याने दिलेले कर्ज मुद्दल व व्याज देऊन सुद्धा या सावकाराने अधिकचे पैसे वसूल करण्यासाठी पुढील गरजू व मजबूर व्यक्तीचे चेक बँकेमध्ये टाकले व चेक बाउन्सची केस दाखल केली. एकदा का या चक्री व्याजाचे पैसे व्यक्तीने घेतली की ते फिटत नाहीत. अधिकचे पैसे वसूल करून सुद्धा हे सावकार आणखीन पैशाची मागणी करतात. अन्यथा अशा व्यक्तीला फलटणमधून उचलून घेऊन फलटणच्या विमानतळावर घेऊन जातात. या व्यक्तीला मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देतात. हे खूप मोठे बेकायदेशीर रॅकेटच आहे आणि अशा लोकांच्या डोक्यावरती काही राजकीय नेत्यांचा सुद्धा हात आहे. फलटण शहरातील मंगळवार पेठ व सोमवार पेठ येथील काही लोक असा व्याजाचा धंदा करतात आणि काही गरजू लोक अशा चक्री व्याजाच्या धंद्यात अडकतात. पीडित व्यक्तींनी साथी मानवतेचा या वृत्तपत्राशी संपर्क साधून 2 लाखाचे 12 लाख रुपये व 4,25,000चे 15,75,000 रुपये कसे बँकेत जमा केले या सर्व व्यवहाराचे बँक स्टेटमेंट आमच्याकडे दिले आहे. या व्यक्तींची खूप मोठी आर्थिक पिळवणूक झालेली आहे. अशा आर्थिक व्यवहारांना पोलिसही काही करू शकत नाहीत हे समोर आले आहे. अशा पीडित लोकांनी आता न्यायालयात जाण्याची तयारी दाखवलेली आहे. महाराष्ट्र तसेच फलटण तालुक्यात बेकायदेशीर सावकारी विरुद्ध अनेक कायदे आहेत, परंतु या बेकायदेशीर सावकारांना कायद्याची कोणतीही भीती राहिलेली नाही. तरी नागरिकांनी अशा बेकायदेशीर गावगुंड सावकारापासून त्वरित सावध झाले पाहिजे. नमस्कार, मी शकील सय्यद. पाहत रहा साथी मानवतेचा. धन्यवाद.